नमस्कार. मी निलिमा बुद्गलकर. मागच्या 8 भागांमध्ये आपण श्री सत्याध्यान तीर्थ स्वामींचं चरित्र थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्या पत्नीचं थोडंसं माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण सत्याध्यान तीर्थांसारख्या दिव्य विभूतीच्या आयुष्यात त्यांच्या पत्नीचं देखील तितकंच महत्त्वाचं स्थान होतं. त्यांचा परिचय करून घेतल्याशिवाय स्वामींच्या चरित्राला पूर्णत्व येणार नाही, म्हणून त्यांच्या पत्नीचा हा अल्पसा परिचय. श्री सत्याध्यान तीर्थांच्या दिव्य प्रकाशात सर्वांचे तेज लुप्त होत असे, त्यामुळे इतर कोणाचाही प्रभाव जाणवत नसे. तसे पाहता श्री सत्याध्यान तीर्थांना जवळचा असा परिवार नव्हता. त्यांना पुत्रसंतान नव्हते. 3 मुलीच होत्या. तिन्ही मुली पांडुरंगी घराण्यात दिल्या होत्या. श्री स्वामींच्या पत्नी सौ सीताबाई या अथणीच्या दातार घराण्यातील होत्या. माहेरचे नाव सावित्रीबाई तर सासरचे नाव सीताबाई होते. वयाच्या 8व्या वर्षीच त्यांचा सेतुरामाचार्य यांच्याबरोबर विवाह झाला होता. लहान वयात त्या पतीशी समरस होऊ शकल्या नाहीत, पण जसे वय वाढत गेले तसे त्या पतीशी समरस होऊ लागल्या. अत्यंत निष्ठेने त्यांनी संसार केला, पण त्यांच्या वयाच्या 32व्या वर्षीच सेतुरामाचार्यांनी चतुर्थ आश्रम स्वीकारला. पतीचा जो काही थोडा सहवास त्यांना लाभला होता, तेव्हाच त्यांच्या लक्षात आले की आपण एका महान पुरुषाची पत्नी आहोत. आपले आचरण त्यांना साजेसेच असले पाहिजे. कुठेही आपल्या वागण्याने त्यांना कमीपणा येऊ नये, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि त्यांच्यात तीव्रतेने बदल घडून आला. एखाद्या महान पुरुषाची पत्नी म्हणून कर्तव्य निभावणे हे वाटते तितके सोपे नाही, पण त्यांनी अत्यंत समर्थपणे ही जबाबदारी स्वीकारली. आपण फार मोठ्या आचार्यांच्या पत्नी आहोत याचा अभिमान मात्र त्यांनी कधीही बाळगला नाही. आचार्यांची पत्नीही तेवढीच ज्ञानी असावी यासाठी मात्र त्या प्रयत्नशील होत्या. माध्व तत्त्वज्ञानाची त्यांना सखोल माहिती होती. अनेक स्तोत्रे, अनेक दासांची गीते त्यांना तोंडपाठ होती. भागवतातील अगदी लहान सहान संदर्भ देखील त्यांना माहीत होते. सामान्य पुराणे तर त्यांच्यासमोर भागवत सांगूच शकत नसत. त्यामुळे मोठमोठ्या पंडितांचे आचरण देखील त्यांच्यासमोर नम्रतेचे असे. एखाद्या अगदी नवीन व्यक्तीने त्यांना अवनूर म्हणून नमस्कार केला तरी ती व्यक्ती जसजशी त्यांच्या परिचयाची होत जाईल तसे त्यांच्यातील वात्सल्य भावना त्या व्यक्तीला जाणवल्याशिवाय राहत नसे. त्यांच्या मातृभावापुढे मोठमोठे विद्वान पंडित देखील नतमस्तक होत असत. त्यांना 3 मुली होत्या. पतीने संन्यास घेतल्यानंतर मनाला विरंगुळा या 3 मुलींचाच होता, पण त्यांच्या डोळ्यादेखत त्या काळाने हिरावून नेल्या. त्यांनी त्याबद्दल कधी दुःख व्यक्त केले नाही. माऊलीच ती. दुःख तर झाले असेलच, पण त्यांचे जाहीर प्रकटन त्यांनी कधीच केले नाही. त्या धीरोदात्त होत्या. गीतेतील उपदेश फक्त त्यांना माहीत होता असे नव्हे, तर त्यांनी तो आचरणात आणला होता. विरक्त वृत्ती म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहून समजून घ्यावे इतका गीतेतील विचार त्यांच्या रोमारोमात भिनला होता. अतिशय शांत स्वभाव, प्रसन्न हास्य आणि नेत्रातून पाझरणारे वात्सल्य पाहून कोणालाही त्यांचा सहवास हवासा वाटला तर त्यात नवल नाही. पुत्रसंतान नव्हते, तसे नात नातूही नव्हते, पण त्याबद्दलही त्यांनी कधी दुःख केले नाही. मठात जे पंडित परिवारासह राहत त्यांच्या मुलाबाळांवर त्यांनी मातृवत प्रेम केले. लहान मुलांसाठी स्वतःच्या बिराडी त्या जेवणाची व्यवस्था करीत. उपनयन झालेल्या मुलांना देखील निरनिराळे पदार्थ बनवून खायला घालीत असत. पण स्नान संध्या झाल्याशिवाय कोणीही काही खात नाही ना, हे देखील त्या जातीने पाहत. एक प्रकारचा वात्सल्यपूर्ण धाक त्यांच्याबाबत सर्व मुलांना वाटत असे. भूक लागली तर हक्काने त्यांच्याकडे जसे विद्यार्थी जात, तसेच स्नान संध्या केली नाही तर त्यांच्यासमोर जाण्याची हिंमतही करत नसत. गावातील मुलेही या पंक्तीत जेवायला येत. त्या अत्यंत सुगरण होत्या. अनेक पदार्थ करून सर्वांना खाऊ घालीत, पण स्वतः मात्र स्वामींचे जेवण झाल्यावर जे अन्न उरेल तेच ग्रहण करीत असत. ज्या दिवशी काही कारणाने स्वामींना उपोषण घडे त्या दिवशी त्याही अन्नग्रहण करीत नसत.
गृहकृत्य दक्ष गृहिणींची सर्व कर्तव्य त्या पार पाडित असत. कोणीही अतिथी आपल्या इथून उपाशी जाणार नाही याची त्या पुरेपूर काळजी घेत. नुकतेच लग्न झालेले विद्यार्थी मठात असत. त्यांच्या बायकांची त्या आईच्या मायेने काळजी घेत, प्रेमही करीत आणि चुकीचे वागले तर त्यांची कान उघाडणी सुद्धा करत. दानधर्म करण्यात त्यांनी कधीच हात आखडता घेतला नाही. मठात कोणी आजारी असेल तर त्यांच्या औषध पाण्याकडे लक्ष देत, पण स्वतः आजारी पडल्यावर मात्र रामदेवांच्या तीर्थाशिवाय काहीही घेत नसत. त्यांचे एकच सांगणे असे, श्रीरामाच्या मनात मला ठेवायचे असेल तर औषधाशिवाय सुद्धा मी ठीक होईल आणि त्याच्या मनात नसेल तर औषध घेऊनही राहणार नाही. शेवटच्या दिवसातही त्यांनी औषध घेतले नाही. नित्यस्नान, जपजाप्य व तीर्थ घेणे हे मात्र त्यांचे कधीच चुकले नाही. देवांश असलेल्या एका श्रेष्ठ यतीची पत्नीसुद्धा देवतांशच होती असे त्यांचा दिनक्रम पाहता म्हणावे लागेल. श्री सत्यध्यान तीर्थस्वामींना साजेसे असेच त्यांचे आचरण असे. म्हणूनच स्वामींच्या दर्शनाला आलेला प्रत्येकजण अवनूरचे दर्शन घेतल्याशिवाय परत जात नसे. अशा या माऊलीला आणि तिच्या मातृत्वाला कोटी कोटी नमन.